साधू हत्याकांड प्रकरणामधला प्रमुख आरोपी असल्याचा आरोप झालेला काशीनाथ चौधरी यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आणि अवघ्या 24 तासाच्या आतमध्ये त्यांचा पक्षप्रवेश स्थगित सुद्धा करण्यात आलेला आहे। आज त्यांनी आपली भूमिका सुद्धा मांडलेली आहे। माझ्यासोबत आता पालघर नगर परिषदेचे महाविकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार उत्तम पिंपळे आहेत। भाऊ, नेमका काय प्रकार आहे की काशीनाथ चौधरीचा पक्षप्रवेश होतो, त्याच्यानंतर त्याचा पक्षप्रवेश स्थगित होतात, आज त्यांनी त्यांची भूमिका सुद्धा मांडलेली आहे। मी पालघर नगरपालिकेचा हा विषय नाही तरी सुद्धा पालघर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी लढत आहे। हा काशीनाथ चौधरीचा जो विषय आहे, ज्यावेळेचं ते सरकार होतं तेव्हा काशीनाथ चौधरीला आरोपी करा हेच भाजपचे सगळे लोक त्या सरकारवरती तुटून पडले होते, माननीय उद्धव साहेबांवरती, आणि तेच आता त्याला पक्षात प्रवेश करून घेतात। म्हणजे ह्याच्यातच किती दुटप्पी भूमिका आहे हे जनतेला कळायला सोपं आहे। आता पालघर नगर परिषदेमध्ये भाजप सेना ही राज्यामध्ये एकत्र युतीमध्ये आहे, मात्र या ठिकाणी वेगवेगळी लढते, त्यांचे पण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि जवळपास तिरंगी चित्र निर्माण झालेलं आहे। याबाबत आपली कशी लढाई असेल? निवडणूक असते, जरी ते एकत्र लढले असते तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर लढण्यासाठी सक्षम होतो आणि ती आमची तयारी होतीच। त्यामुळे आता तिरंगी लढत होते का चौरंगी लढत होते किंवा दुहेरी लढत होती हा विषयच नाही। यांनी 7 वर्ष नगरपालिका लुटून खाल्लेली आहे, प्रचंड भ्रष्टाचार केले आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीतलीच आम्ही प्रमुख लढाई आहे। पालघरची जनता सुज्ञ आहे। गेल्या वेळेला सुद्धा एकही रुपया न घेता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता पालघरच्या जनतेने नगराध्यक्षांना भरभरून मतं दिली होती। तीच जनता आता तर भ्रष्टाचाराच्या विरोधात जनतेला पूर्ण माझ्याविषयी खात्री आहे, मी किती स्वच्छ चारित्र्याचा आहे आणि भ्रष्टाचाराची मला किती चीड आहे। त्यामुळे ह्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आज शहरामध्ये पाणी टंचाई, खड्डे, या सगळ्या निवडणुकीमधले प्रमुख मुद्दे प्रचाराचे कोणते असणार आहेत आणि तुम्हाला विश्वास काय आहे? भ्रष्टाचार, खड्डे मुक्त रस्ते, आज प्रचंड खड्डे रस्त्यांवरती आहे, ट्रॅफिकची समस्या तेवढीच आहे, आरोग्याचे मच्छर असो किंवा कुठली आरोग्य गटरीची साफसफाई असो कुठल्याही प्रकारे केली जात नाही। 10 लाखाचं काम 1-1 कोटी खोटी बिले जातात, लोकांचं कुठलेही आश्वासन पूर्ण केलं जात नाही। नगरपालिका कुठल्या तरी मध्यवर्ती ठिकाणी पाहिजे होती, ती आज बोईसरच्या टोकावरती नगरपालिका आणून टाकलेली आहे। एखादा दाखला घेण्यासाठी लोकांना 200-500 रुपये खर्च करून 10 फेऱ्या मारून, म्हणजे जो पगार असतो सर्वसामान्य जनतेचा तो पगारसुद्धा त्या दाखल्यामध्ये निघून जातो। अशा प्रचंड समस्या या पालघर शहरामध्ये गेल्या 7 वर्षामध्ये या सरकारच्या आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेसमोर निर्माण केले। ते प्रश्न सोडून जनतेला कसा दिलासा मिळावेल ह्यांच्यासाठी आमचा प्रयत्न असणार। तुम्हाला काय विश्वास आहे या सगळ्या निवडणुकीत? मला पूर्ण खात्री आहे पालघरची जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं मी उत्तम पिंपळे म्हणून उभा आहे। उत्तम पिंपळे म्हणून माझी शहरात जी ओळख आहे ती 100% जनता सार्थ ठरवेल आणि मला भरघोस मताने विजयी करेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।